राज्यात प्रसिद्ध असलेल्या मिरज येथील अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणूक ही तब्बल 29 तास चालली आहे। पहिला गणपती पाटील गल्लीतील गणेश मंडळाचं विसर्जन झालं। शेवटचा गणपती शेतकरी गणेशोत्सव मंडळाच्या श्री संत बाळू मामाच्या रूपातील गणपतीचं विसर्जन 3 वाजण्याच्या सुमारास झालंय। मिरज येथील ऐतिहासिक गणेश तलावात हे सर्व मंडळाच्या गणपतींचं विसर्जन क्रेनच्या साहाय्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झालं। सर्व मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी तब्बल 29 तास लागलेत। यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला होता। त्यानंतर दुपारी 4 वाजल्यानंतर अनेक मंडळाचे गणपती मंडपातून बाहेर पडत होते। गजरात मंडळ, श्री महागणपती, मंगळवार पेठचा राजा, सर्वोदय अशी अनेक मंडळे बाहेर पडली। विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दुपारपासूनच विसर्जन मार्गावर प्रचंड गर्दी होण्यास सुरुवात झाली होती। राज्यातून तसेच कर्नाटकातूनही नागरिकांची गर्दी वाढत होती। सायंकाळी 6 वाजल्यानंतर एक मंडळे विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाली। मार्केटमध्ये अनेक मंडळांच्या भव्य मूर्ती आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। डॉल्बी, झांज पथक, बँजो, हलगीच्या निनादात प्रचंड जल्लोषात मिरवणूक विसर्जनासाठी मार्गस्थ होत होत्या। सर्वच मंडळाच्या गणेशाचं विसर्जन गणेश तलावात झाले। विसर्जनासाठी 4 क्रेन तैनात करण्यात आल्या होत्या। क्रेनच्या सहाय्याने 2 ठिकाणीही गणरायाचं विसर्जन सुरू होतं। गणेश तलावात मंडळाचे गणपती शेवट विसर्जनाच्या कारणावरून पोलीस आणि मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये बराच काळ वादावादीचा प्रकार घडला। त्यामुळे थोडंफार तणावाचं वातावरण निर्माण झालं। सांगलीतील मराठा समाज संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव साजरा केला जात असून या निमित्ताने सांगलीतील संस्थेमध्ये शिवाजी महाराजांची 8 फुटी सिंहासनारूढ पुतळ्याचं अनावरण 4 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे। या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। संजय काका पाटील म्हणाले, मराठा समाज संस्थेने 75 वर्षापूर्वी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याच्या निर्णयाने स्थापना केली आहे। केवळ मराठा माणूस न बघता बहुजन समाजासाठी काम करण्यात येतं। 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेतलं जातं। संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 फुटी सिंहासनारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय घेतलाय। शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, त्याप्रमाणे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण 4 ऑक्टोबरला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित बोलावून राजकारण विरहित कार्यक्रम केला जाणार आहे। या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, खासदार शाहू महाराज, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील मानाचे श्रीफळ 65,001 रुपयांना सवालाच्या बोलीने संपतराव आनंदा पाटील यांनी घेतले। शिरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातील ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सांगता झाली आहे। परंपरेनुसार महाप्रसाद देण्यात आलाय। महाप्रसादाचं वाटप केल्यानंतर शिल्लक साहित्याचं सवालाच्या बोलीने नागरिक या वस्तू खरेदी करतात। त्यातील मानाचे श्रीफळ 65,001 रुपयांना शंकर आंबी यांनी घेतलं। कोथिंबीर पेंडी गणेश शिवाजी पवार यांनी 10,500 रुपयांना घेतली। तांदूळ 5,400 रुपयांना सुरेश आंबी यांनी घेतले। गहू कणिक 5,100 रुपयांना राजाराम शिंदे यांनी घेतली। हरभरा डाळ 12,000 रुपयांना दिनकर कंसे यांनी घेतले, तर सुट्टे नारळ 4,000 रुपयास आनंदराव शिंदे यांनी घेतले। तेल डबे 8,100 रुपयास बापूसाहेब सांभारे यांनी घेतला। गहू कोंडा 2,500 रुपयांना गजानन पाटील यांनी घेतला, तर तिखट चटणी 9,600 रुपयांना संपत पाटील यांनी घेतली। भाजीपाला 2,100 रुपयांना बाळासाहेब यादव यांनी घेतला। द्रोण पत्रावळी 3,400 रुपयांना आनंदा आंबी यांनी घेतली। दोरी 3,000 रुपयांना अण्णा मसाले यांनी घेतली। दुधाची साय 2,100 रुपयांना धोंडीराम आंबी यांनी घेतली। जळण 5,300 रुपयास धनाजी पवार यांनी घेतले। साखर पावडर 3,600 रुपयास सुदर्शन आंबी यांनी घेतलं। दशमीला प्रतिष्ठापना होणाऱ्या सांगलीच्या सांबारे गणपतीची तब्बल 72 वर्षांनंतर अभूतपूर्व उत्साहात, जल्लोषात आणि आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली आहे। 1952 साली मूर्ती दुखावल्याने मिरवणुकीची परंपरा खंडित झाली होती। आता 72 वर्षांनंतर सांबारे गणेश मूर्ती मंदिरातून बाहेर काढण्यात आली आहे। या ऐतिहासिक मिरवणूक सोहळ्याची सुरुवात खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। यावेळी मिरवणूक मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या।
सांगली संस्थानचे राज्यवैद्य आबासाहेब सांबारे यांनी पांगेरीच्या लाकडापासून गणेश मूर्ती बनवून 1899 साली मूर्ती प्रतिष्ठापित केली होती. 1952 सालापर्यंत या गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर मूर्ती दुखावल्याने मिरवणुकीची परंपरा खंडित झाली होती. सांबारे गणपतीचं यंदाचं हे 125वं वर्ष असून तब्बल 72 वर्षांनंतर निघणाऱ्या सांबारे गणपतीच्या मिरवणुकीसाठी सांगली नगरी सजली होती. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्य मिरवणुकीच्या अग्रस्थानी होते. यावेळी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन करण्यात आले. देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी असभ्य शब्दात बोलून टीका केली होती. त्याचा सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला. भारत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या गांधी परिवाराबद्दल कोणीही अभद्र आणि अर्वाच्य बोलू नये. संपूर्ण भारत देशाच्या निर्मितीसाठी गांधी परिवाराची मोठे योगदान आहे. अशा परिवारातील आणि देशातील प्रमुख जबाबदार व्यक्ती श्री राहुलजी गांधी यांच्याबाबत बोलणारे संजय गायकवाड यांना जनता धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया शैलजा भाभी पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करुणा सॅमसन, जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळाच्या आशा पाटील, माजी सरपंच कविता बोंद्रे, माजी सरपंच शोभा चव्हाण, शुभांगी साळुंखे, कविता नागे, अनुराधा पाटील यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या. चिंतामणनगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यास 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत ठेकेदाराला दिली होती. ठेकेदाराला अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे, तरी देखील काम केलं नाही. त्यामुळे व्यापारी नागरिकांचं प्रचंड हाल सुरू आहेत. त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे आणि रेल्वे विभागाचे अधिकारी पाखरे यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचच्या वतीने देण्यात आलाय. चिंतामणनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम 6 महिन्यात पूर्ण करण्याची ठेकेदाराला अट घातली होती. मात्र कामाला सुरुवात होऊन 1.25 वर्ष झालं तरी अद्याप काम पूर्ण झालं नाही. या विरोधात नागरिक जागृती मंचच्या वतीने आंदोलन केल्यानंतर 10 सप्टेंबरपर्यंत एकेरी वाहतूक तर 30 सप्टेंबरपर्यंत पुलाचं सर्व काम पूर्ण करण्याची हमी ठेकेदाराने दिली होती. मात्र या मुदतीत हे काम पूर्ण झालं नाही. 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता देखील कमी वाटते. त्यामुळे नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, सचिन जगदाळे, प्रवीण कुलकर्णी यांनी चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. कामाची परिस्थिती पाहून रेल्वेचे शाखा अभियंता शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉल करून संवाद साधलाय. सांगली ते अंकली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली, त्यामुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजवू असा इशारा लोकहित मंचच्या वतीने देण्यात आलाय. सांगलीहून कोल्हापूरला जाण्यासाठी अंकली मार्गे जावं लागतं, पण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या रस्त्यावरून प्रवास करणं नागरिकांना धोकादायक झाले असून रहदारीचा हा मार्ग जीव घेणा बनलाय. रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष होते. ठेकेदारांनी रस्ता बनवल्यानंतरही पुढील काही वर्ष सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणं बंधनकारक असतानाही तशी देखभाल दुरुस्ती होताना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दाम डोळीझाक केली जात असल्याचा आरोप लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केलेला आहे. सांगलीचे आमदार खासदार याच रस्त्यावरून ये जा करत असतानाही त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष होते. लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने मुजवू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय. शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री उलटसुलट विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा 25 सप्टेंबर रोजी महाळ घालण्याचा निर्णय आज शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. तर सांगलीत नितीन गडकरी 4 ऑक्टोबरला येणार आहेत, त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झालाय असं सांगतात, तर दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री फक्त नांदेड कोल्हापूरचा विरोध आहे असं विधान करतात. सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय. राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता असं असतानाही मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही का असा सवाल करण्यात आलाय. या राज्य शासनाच्या विरोधात 25 सप्टेंबर रोजी महाळ घालणं तर 4 रोजी गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश येडके, पैलवान विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील आदी जण उपस्थित होते.
सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सांगलीत खर्चे पे चर्चा अभियान राबवण्यात आले। नको आम्हाला 1500, महागाई कमी करा आणि जुने दिवस परत आणा, अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई येथे प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली खर्चे पे चर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, कुटुंबाचं घटलेलं उत्पन्न या सर्व बाबींवर मंडईमधील व्यापारी, ग्राहक यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली। यावेळी ग्रामीण आणि शहरी महिलांनी आपला सहभाग नोंदवला आणि आम्हाला 1500 नको, महागाई कमी करा, आमच्या मालाला हमी भाव द्या, आमच्या मुलांना रोजगार द्या, जुने दिवस परत द्या, अशी अपेक्षा व्यक्त केल्या। या कार्यक्रमात सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करुणा सॅमसन, जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळाच्या आशा पाटील, माजी सरपंच कविता बोंद्रे, माजी सरपंच शोभा चव्हाण, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, कविता नागे, अनुराधा पाटील, शुभांगी कांबळे, आरती गुरव, शमशाद बी नाईकवडी, शोभा विधाते, एस्तर कोनेसागर, सुमन कांबळे आदी जण उपस्थित होत्या। संजयनगर परिसरात असणाऱ्या चिंतामणी नगर मधील फ्लॅटमध्ये एका 46 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आलाय। 4 ते 5 दिवसांपूर्वी आजाराने त्यांचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांनी सांगितले। स्पेशल रेस्क्यू टीमने फ्लॅट फोडून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवला। याबाबत संजयनगर पोलिसात नोंद झाली आहे। चिंतामणी नगर येथील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये संबंधित महिला भाड्याने राहत होती। त्यांना मानसिक आजार होता, त्या एकट्याच राहत होत्या। अपार्टमेंटमधील आजूबाजूच्या लोकांशी त्यांचा फारसा संपर्क नव्हता। काही दिवसांपासून त्या आजारी असल्याचं सांगण्यात आलं। मंगळवारी फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने अपार्टमेंटमधील नागरिकांनी संजयनगर पोलिसांशी संपर्क केला। पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू टीमचे कैलास वडर, अप्पालाल नदाफ, अनिल बसरगड्डी, महेश गव्हाणे, स्वप्नील धुमाळ घटनास्थळी आले। फ्लॅट उघडून आत प्रवेश करताच महिला मृत अवस्थेत आढळून आली। तिच्या नातेवाईकांना याबाबत कल्पना देण्यात आली। पोलिसांनी पंचनामा केला। रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात पाठवला। काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांनी बेताल वक्तव्य केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र निषेध व्यक्त केलाय। काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर निदर्शने करण्यात आली आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवतो असे कधी सांगितलेले नाही। जर सर्व समाज एक सारख्या सामाजिक परिस्थितीवर आला तर आरक्षण संपता येईल असं वक्तव्य केलंय व आता भारतात अशी परिस्थिती नाही असं सुद्धा वक्तव्य केलं। मात्र विरोधकांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केलाय। 50 खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिलेल्या आमदारांनी ही बेताल वक्तव्य केली आहेत। त्या विरोधात आंदोलन करण्यात आलेत। सांगली शहर काँग्रेस उपाध्यक्ष कय्यूम पटवेगार यांनी सदर आंदोलनाचं नियोजन केलं। यावेळी हर्षवर्धन प्रतीक पाटील, सिकंदर जमादार, माजी महापौर किशोर शहा, माजी नगरसेवक उत्तम साखळकर, संतोष पाटील यांच्यासह काँग्रेस आणि मदनभाऊ युवा मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले। सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर लेसर वापरण्यास मनाई करण्यात आली होती। याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। मात्र या आदेशाचे उल्लंघन करत काही मंडळांनी लेझरचा झगमगाट सुरूच ठेवला होता। अशा मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। शहरातील आणि ग्रामीण भागातील 9 मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, डीजे मालकांसह 29 जणांवर सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सण उत्सवातील मिरवणुकीत वापरणाऱ्या लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा होते। कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या डोळ्याला इजा झाली होती। त्यानंतर तिथे बंदी आदेश लागू केला। त्यामुळे सांगली पोलिसांनी देखील जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून बंदी आदेश लागू करण्याची विनंती केली। त्यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी 14 सप्टेंबर पासून लेसर लाईटचा मिरवणुकीत वापर करण्यास बंदी घातली। त्याचा आदेश प्रसिद्ध केला। जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश झुगारून सांगलीत 9व्या दिवशीच्या मिरवणुकांमध्ये काहींनी लेसर किरणांचा मारा केला। त्याबाबत पोलिसांनी नोंदी घेत व्हिडिओ चित्रीकरण केलं। त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी 9 मंडळांचे पदाधिकारी, संजयनगर पोलिसांनी एका मंडळाविरुद्ध कारवाई केली। मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच लेसर मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले। एकूण 33 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत।